नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण पाटील, कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलोय योगेश दादा बापू पाटील यांच्या शेतामध्ये, गाव तारखेडा. यांचं शेत जे ते लोटार रस्त्याला आहे. तर दादांकडून आपण त्यांचा परिचय बी जाणून घेऊ आणि त्यांना 9196 मक्याबद्दल काय त्यांचा प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊ. दादा, आपलं नाव सांगा पूर्ण. माझे नाव योगेश बापू पाटील, राहणार तारखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. तुमचा मोबाईल नंबर दादा? 73 50 39 35 38. बरं, आता तुम्ही आपला जो कर्नूल सीड्स कंपनीचा मका आहे हा किती पॅकेट लागवड केलेला आहे? पॅकेट लागवड केली होती म्हणे. बरं, किती तारखेची लागवड दादा ही? 25 डिसेंबरची लागवड आहे. 25 डिसेंबरची. बरं, आता तुम्ही या मक्याला आतापर्यंत किती फवारण्या वगैरे केलेल्या आहे? 2 फवारण्या केल्या होत्या आणि खताचे डोस 2 टाकले होते. बर बर. मग आता तुम्हाला या मक्यामध्ये काय खास वाटतंय बरं सध्याच्या कंडिशनला प्लॉट बघून? मका म्हणजे लहानपणापासून चांगला आहे आणि जास्ती उंच वाढला नाही. बरोबर. कणीस बी छान आहे आणि दांडा बी एकदम मस्त आहे त्याचा. बर बर. कणसाची साईज वगैरे कशी वाटते दादा, योग्य दादा तुम्हाला? कणसाची साईज एकदम लांब आहे त्याची. ओके. हं. आणि त्याचं खोड वगैरे कसं वाटतंय तुम्हाला? खोड म्हणजे पहिल्यापासून जाड आहे त्याचा खोड आणि हिरवापणा पण शेतकरी बांधवांनो, आपण बघू शकता जो आपला 9196 मका आहे त्याचा स्टंप एकदम मजबूत आहे. म्हणजे भविष्यात जर समजा वारा वगैरे आला तर आडवे पडण्याची शक्यता एकदम कमी आहे. कणसाची साईज एकदम मोठी आहे, तुम्ही बघू शकता. आणि वाढ जी आहे ती एकदम मीडियम आहे, म्हणजे हाईट जी आहे ती एकदम मीडियम आहे, म्हणजे आडवी पडण्याची शक्यता कमी असते. आणि पूर्ण प्लॉट हा एक सारखा तुम्ही बघू शकता. कणसाची साईज पण एक सारखी आहे. आणि या मक्याचं वैशिष्ट्य बघितलं, फुल कॅप्सूल असतो आणि टोकापर्यंत भरलेलं कणीस असतं. तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी मका 9196 ची लागवड करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.